हळदीमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात नत्रत, स्फुरद, पालाश. तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो हळदीमध्ये खूप जास्त महत्त्वाच्या असतात. जेव्हा आपल्या हळदीचा मूळ पाया पक्का असतो तेव्हाच आपल्या हळदीचा कोमटा जो आहे तो एकदम जोमदार आणि चांगला उगवतो. आणि गांडूळ खताचा हळदीमध्ये काय उपयोग होतो हे पाहू शकता तुम्ही. या साईडनं पूर्ण जे आहे ते हळदीचेच बेड मारलेले आहे. इथं मित्रांनो हळद लागवड हे शेतकरी जे आहे ते करणार आहे. या हळदीच्या शेतामध्ये हळदीच्या बेडवर गांडूळ खत टाकल्याने काय होते मी तुम्हाला दाखवतोय बघा. अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला गांडूळ खत या बेडवर जे आहे ते एकदम दाट प्रमाणात जे आहे ते टाकायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यामुळे डायरेक्टली आपले भरे जे आहे ते एकदम भुसभुशीत होतात आणि आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब जो आहे तो खूप जास्त प्रमाणात मेंटेन होतो. आपल्या जमिनीचा पीएच जो आहे तो सुद्धा या गांडूळ खतामुळे मेंटेन होते. आणि गांडूळ खत बनायला टोटल 70 ते 80 दिवस लागतात. आणि ही सर्व प्रोसेसिंग जे आहे ते गांडूळ जे आहे ते व्यवस्थितरित्या करतात. त्या गांडूळ खतामध्ये पूर्ण गांडुळाचा अर्क जो आहे तो उतरलेला असतो आणि गांडुळाची विष्ठा हेच गांडूळ खत जे आहे ते असते. आणि हे गांडूळ खत योग्य प्रकारे प्रोसेसिंग झालेले असते. मित्रांनो गांडूळ खत टाकल्यामुळे हाच जो फरक जो आहे तो तुमच्या हळदीमध्ये जे आहे ते पडत असतो.